मूर्तीपूजा कुठेही नाहीये. ह्या ज्या आज आपण देवांच्या मूर्त्या पुजतो त्या रवी वर्माने मॉडेलवरनं काढलेली चित्र आहेत. आणि त्यातल्या ज्या लक्ष्मी आणि सरस्वतीची चित्र आहेत त्याला जी मॉडेल वापरली त्यांना खूप वादंग झालेले, कारण त्या काळात चांगल्या घरातल्या बायका मॉडेल म्हणून बसत नसत. सत्य फार भयंकर असतं. ते जास्त बोलेल मी तर फार प्रॉब्लेम होतील. आपल्याला आपल्या धर्माविषयी आदर वाटतो आणि जातीविषयी, कारण आपल्याला त्याच्याविषयी माहिती नसतं. आपल्याला माहित वाटलं झालं तर लाज वाटेल. भारद्वाज ऋषींची तुला गोष्ट माहितीये ना, त्यांचा वंश कसा वाढला ते सांगू पुढे. अप्सरेला बघितल्यामुळे त्यांचं वीर्यस्खलन झालं. म्हणजे माझं हे बोलणं आहे की सेक्शुअली कनेक्टेड म्हणजे आधी हे असं होणं हे खूप कॉमन होतं. ते फक्त हिंदुइझम आणि सनातन मध्येच नाही, पण दुसऱ्या धर्मांमध्ये बघितलं तरी ते तिथं पण तसंच आहे. असे निगेटिव्ह थिंग्स आहेत तर ते आपण कधी ओपनली बोलतच नाही. बोलतो ना आपण, आपलं घर दुरुस्त आधी करतो शेजाऱ्याचं करतो. हे बघ आता मी माझ्या घराला रंग काढायला घेतलाय, जास्त उरला तर शेजाऱ्यांचा लावी, बरोबर की नाही? माझा इस्लाम किंवा ख्रिश्चनिटीला पाठिंबा आहे असं तुला मी कुठे म्हटलंय? माझा जुडाइझमला पाठिंबा असं म्हटलंय? मी अँटीसेमिटिक नाहीये. मला गाझाचा विध्वंस व्हायला नकोय. मला माणसाकडे माणूस म्हणून बघायची दृष्टी आहे. मला तू कोण आहेस हे न विचारता मी तुझ्यावर प्रेम करू शकतो, म्हणजे कोणत्याही माणसावर. हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. मला जगामध्ये मी सगळीकडे फिरलो, मी कधी कोणाला विचारलं नाही की तू कोणत्या जातीचा का धर्माचा आहे, त्याच्यावर खाल्लं प्यालो जीवलो म्हणजे काय वाटेल ते केलेलं आहे मी. हा प्रश्न तेव्हा पडतो जेव्हा माणूस आयडेंटिटी क्रायसिस मध्ये येतो आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असतो. ब्राह्मण हे सगळ्यात इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असलेली जमात आहे आणि ती हजारो वर्ष अशीच काय मला कळत नाहीये. नाही तुझा व्ह्यू, आय रिस्पेक्ट युअर व्ह्यू मॅम, आय रिस्पेक्ट. आपल्या ब्राह्मणांच्या, आपल्या म्हणजे आपण दोघ्याच्या नव्हे, आपल्या ब्राह्मणांच्या म्हणजे आपल्या देशातल्या ब्राह्मणांच्या ज्ञानाबद्दल किंवा वेद आणि काय यांना काय माहित नाही, संस्कृती वगैरे असं आपण म्हणतो. 4 वेद आहेत, 10 उपनिषद आहेत आणि 18 पुराण आहेत. नावं सांगशील तू मला?